बाहेर आभाळ भरून आलं होतं. विजा कडकडत होत्या. घराच्या ओसरीत पल्लवीचे वडील आणि आजी चिंतेत येरजाऱ्या घालत होते. घरातून बाळंतिणीच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. आजी देवासमोर पदर पसरून प्रार्थना करत होती. हे देवा, यंदा तरी वंशाचा दिवा दे. आधीच एक मुलगी पदरात आहे, अजून दुसरी नको बाबा. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला. नर्सने बाहेर येऊन आनंदाने सांगितले, मुलगी झाली आहे. पण त्या शब्दांनी घरात आनंद नाही, तर स्मशान शांतता पसरली. वडिलांनी कपाळावर हात मारून घेतला आणि आजी म्हणाली, नशीबच फुटकं आमचं, पुन्हा लक्ष्मी आली म्हणत गप्प बसावं लागणार. बाळाच्या जन्माचं स्वागत पेढ्याने नाही, तर घराच्या कोपऱ्यात बसून रडणाऱ्या आईच्या सुस्काराने झालं. तिचं नाव ठेवलं गेलं कोमल. कोमल लहानपणापासूनच अत्यंत चुणचुणीत आणि शांत स्वभावाची होती. पण घरात तिला नेहमी जाणीव करून दिली जायची की ती एक मुलगी आहे. ती 5 वर्षांची असताना तिच्या पाठीवर शेवटी एका भावाचा जन्म झाला, राहुल. राहुलच्या जन्मानंतर कोमलचं उरलेलं बालपणही हिरावून घेतलं गेलं. घरात दुजाभाव स्पष्ट दिसायचा. राहुलला दुधाचा ग्लास भरून मिळायचा, तर कोमल आणि तिच्या मोठ्या बहिणीला उरलेली साय किंवा चहा दिला जायचा. राहुलने हट्ट केला की लगेच नवीन कपडे, खेळणी यायची. पण कोमलला मात्र नेहमी मोठ्या बहिणीचे जुने झालेले कपडे वापरावे लागायचे. एकदा कोमलने वडिलांना विचारलं, बाबा, तुम्ही राहुलला खेळायला नवीन सायकल आणली, मग मला अभ्यासाला नवीन पुस्तक का नाही आणत? तेव्हा आजी कडाडली, पोरी, पुस्तक वाचून काय कलेक्टर होणार आहेस का? शेवटी दुसऱ्याच्या घरी जाऊन चूल आणि मूलच सांभाळायचं आहे. राहुल आमचा वंश वाढवणार, तू तर परक्याचं धन आहेस. त्या 5 वर्षाच्या चिमुरडीला परक्याचं धन या शब्दाचा अर्थ कळत नव्हता, पण मनात कुठेतरी खोल जखम झाली होती. कोमल अभ्यासात खूप हुशार होती. शिक्षकांना तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटायचं. तिला मोठी अधिकारी बनून आई वडिलांचं नाव कमवायचं होतं. रात्रीच्या वेळी चिमणीच्या प्रकाशात ती तासनतास अभ्यास करायची. ती 7वीत असताना तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. एक दिवस शाळेत असताना तिला अचानक पोटात असह्य कळा येऊ लागल्या आणि फ्रॉकवर डाग दिसले. ती प्रचंड घाबरली. रडत रडत घरी आली. आईला वाटलं काहीतरी अघटित घडलं. आईने तिला एका अंधाऱ्या खोलीत नेलं, जुनं कापड हातात दिलं आणि म्हणाली, आता तू मोठी झाली आहेस, पुरुषांच्या समोर जायचं नाही, दंगा करायचा नाही. 4 दिवस तिला त्या अंधाऱ्या खोलीत एका कोपऱ्यात गोनपाटावर बसावं लागलं. तिला स्पर्श करणं पाप मानलं गेलं. तिला जेवणही दुरून वाढलं जायचं. कोमल रडत आईला विचारायची, आई, माझा काय गुन्हा आहे? मला का असं वेगळं ठेवले? आईकडे काहीच उत्तर नव्हतं. ती फक्त डोळे पुसायची. निसर्गाने दिलेल्या मातृत्वाच्या या देणगीची सुरुवातच कोमलसाठी एका शिक्षेसारखी झाली. दिवस जात होते. कोमलने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. तिने 10वीची परीक्षा दिली. ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी कोमलने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला होता. 92% गुण मिळाले होते. ती आनंदाने धावत घरी आली. विचार केला की आज तरी बाबा तिचं कौतुक करतील, पाठीवर थाप मारतील. तिने बाबांच्या हातात गुणपत्रिका ठेवली. बाबांनी गुणपत्रिका पाहिली, बाजूला ठेवली आणि थंडपणे म्हणाले, छान आहे, पण आता शाळा बंद. पुढचं शिकून काय करायचे? कॉलेजला पाठवायला माझ्याकडे पैसे नाहीत. राहुल आता मोठ्या शाळेत जाणार, त्याचा खर्च खूप आहे. कोमलच्या पायाखालची जमीनच सरकली. ती बाबांच्या पाया पडली. बाबा, प्लीज असं करू नका. मी पार्ट टाइम काम करेन, पण मला शिकू द्या. मला खूप मोठं व्हायचंय. पण वडिलांनी एकच वाक्य टाकलं, मुलगी जास्त शिकली की डोक्यावर बसते. उद्या लग्न करून सासरी जायचंय. तिथं पदवी नाही, पोळ्या गोल येतात का ते बघतात. कोमलच्या डोळ्यात देखत तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. तिच्या मैत्रिणी कॉलेजची स्वप्न पाहत होत्या आणि कोमल घराच्या 4 भिंतीत भाकऱ्या थापत होती. वय वाढतं तशी मुलीच्या घरातली काळजी वाढते. हा या समाजाचा नियम. कोमल आता 20 वर्षांची झाली.
दिसायला ती अत्यंत सुंदर, सुसंस्कृत आणि साधी होती. तिच्या सौंदर्याची चर्चा गावात होती, पण घरच्यांसाठी ती आता एक ओझ झाली होती. मुलगी घरात जास्त दिवस ठेवणं चांगलं नसतं. लोकांच्या जिभा चालतात असं म्हणत आजीने लग्नाचा तगादा लावला. कोमलच्या संमतीशिवाय तिच्या स्वप्नांचा विचार न करता हुंड्यांची जुळवाजुळव सुरू झाली. कोमल खिडकीतून बाहेर पाहताना विचार करायची, माझा गुन्हा काय होता? फक्त एवढाच की मी मुलगी म्हणून जन्मले. जर माझं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगता येत नाही तर मला हे आयुष्य दिलंच कशाला? लग्नाची तारीख ठरली. घरात लगबग सुरू झाली. पण त्या नवरीच्या कपड्यांमध्ये आणि दागिन्यांमध्ये कोमलला स्वतःचं आयुष्य एका पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटत होतं. लग्नाचा मांडव सजला होता. सनईचे सूर वाजत होते. पण कोमलच्या काळजात धडधड वाढली होती. ज्या नवऱ्यासोबत तिने 7 फेरे घेतले त्याच्या चेहऱ्यावर लग्नाच्या आनंदापेक्षा हुंड्यात मिळालेल्या पैशांचा माज जास्त दिसत होता. पाठवणीची वेळ आली. आईने रडत रडत कोमलचा हात आनंदच्या हातात दिला आणि म्हणाली, जावई बापू, माझी मुलगी गाय आहे, गाय, सांभाळून घ्या तिला. कोमलने रडत रडत आपल्या घराचा उंबरठा ओलांडला. मागे वळून पाहताना तिला तिचं बालपण, तिच्या सुटलेल्या मैत्रिणी आणि ती अपूर्ण राहिलेली स्वप्न त्या उंबरट्यावरच सुटल्यासारखी वाटली. सासरच्या दारात आल्यावर कोमलने माप ओलांडले आणि घरात पाऊल ठेवलं. सुरुवातीचे 2-4 दिवस सगळे चांगले वागले, पण लवकरच घराचा रंग बदलू लागला. कोमलची सासू कडक आणि हुकुमशाही स्वभावाची होती. लग्नाच्या 5व्या दिवशी सासूने कोमलच्या हातात पहाटे 5 वाजता झाडू आणि भांडी दिली. मुलगी शिकलेली आहे म्हणून काय झालं? सासरचे नियम पाळावे लागतील. इथं राहायचं तर राबावं लागेल, असा पहिला टोमणा सासूने मारला. कोमलने काहीही न बोलता सगळं सहन करायला सुरुवात केली. ती रोज पहाटे उठायची. सगळ्यांचे कपडे धुणे, स्वयंपाक करणे, सासू-सासऱ्यांची सेवा करणे यात स्वतःला झोकून द्यायची. पण तरीही कौतुकाचा एक शब्द तिच्या नशिबात नव्हता. काही महिने उलटले. एक दिवस आनंद वाईटाच्या आहारी जाऊन मध्यरात्री घरी आला. कोमलने दरवाजा उघडताच त्याने तिला जोरात धक्का दिला. कोमल भिंतीवर आदळली. काय चाललंय ही? कोमलने भीत विचारले. तुझ्या बापाने लग्नात दिलेली बाईक जुनी झाली, मला नवीन बुलेट हवी. उद्याच्या उद्या माहेरी फोन कर आणि 50,000 रुपये मागून घे. आनंद ओरडला. कोमल रडू लागली. माझ्या बाबांनी कर्ज काढून माझं लग्न लावून दिले. आता त्यांच्याकडे पैसे नाहीत. हे ऐकताच आनंदचा राग अनावर झाला. त्याने कोमलचे केस पकडले आणि तिला जमिनीवर पाडले. पैसे आणणार नाही तर या घरात राहू देणार नाही, असं म्हणत त्याने तिचा शारीरिक छळ केला. शेजारच्या खोलीत सासू सासरे झोपले होते, पण कोमलच्या किंकाळ्या ऐकूनही कोणी बाहेर आले नाही. त्या रात्री कोमल गोठवणाऱ्या थंडीत ओसरीच्या कोपऱ्यात बसून रडत राहिली. तिचा गुन्हा काय होता? फक्त एवढाच की ती एका गरीब बापाची मुलगी होती आणि एक स्त्री होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलने रडत रडत माहेरी फोन केला. आईने फोन उचलला. कोमलने रडत आनंदच्या मारहाणीबद्दल आणि पैशाच्या मागणीबद्दल सांगितले. आई शांतपणे म्हणाली, कोमल पोरी, संसार म्हटला की हे सगळं सोसावं लागतं. पुरुषाचा हात जरा जड असतोच. तुझ्या वडिलांवर आधीच खूप कर्ज आहे. राहुलचं शिक्षण बाकी आहे. आम्ही कुठून आणणार पैसे? आता तेच तुझं घर आहे, तोच तुझा संसार आहे. मुली सासरहून फक्त मयत होऊनच बाहेर पडतात. आईच्या त्या शब्दांनी कोमलच्या उरल्या सुरल्या आशांवरही पाणी फेरले. ज्या माहेराने जन्मापासून पर्क मानलं त्याने आता संकटाच्या वेळीही पाठ फिरवली होती. ती आता या जगात पूर्णपणे एकटी झाली होती. हा छळ रोजचाच झाला होता. पण अशातच कोमलच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला, आई होण्याचा. तिला वाटलं की आता तरी आनंद सुधारेल. मूल आल्यावर घरातलं वातावरण बदलेल. पण सासरच्यांना फक्त आणि फक्त वंशाचा दिवा हवा होता. सासूने आधीच ताकीद दिली, मुलगाच झाला पाहिजे. आमच्या घराण्याचा वारस हवाय. 9 महिने कोमलने उपाशी पोटी मार खात आणि अश्रू गाळत काढले. शेवटी तो दिवस आला. हॉस्पिटलच्या लेबर रूममधून असह्य वेदना सहन केल्यानंतर कोमलने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिने डोळे उघडून आनंदाने नर्सकडे पाहिले, पण नर्सच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता.
नर्सने बाळाला सासरच्यांच्या हातात दिली. मुलगी झाल्याचे पाहताच आनंदचा चेहरा काळा ठण पडला. सासूने तिथल्या तिथे बाळाकडे पाठ फिरवली. मुलगी झाली, वंशाचा दिवा विझवला हिने. आम्ही हिचा आणि हिच्या मुलीचा सांभाळ करायला मोकळे नाही आहोत, असे म्हणत आनंद आणि त्याची आई कोमलला आणि त्या नवजात बाळाला हॉस्पिटलच्या बेडवर तशाच वेदनेत सोडून निघून गेले. हॉस्पिटलच्या पांढऱ्या खोलीत अंगात रान नसताना कोमलने त्या चिमुरड्या लेकीला जवळ घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने बाळाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली, माझ्या बाळा, तू पण माझ्यासारखाच गुन्हा करून या जगात आलीस का ग? तू पण एक मुलगी म्हणून जन्मलीस. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा कोमलला न्यायला सासरचं कोणीच आलं नाही. अंगात त्राण नव्हता. एका हातात कपड्यांची पिशवी आणि दुसऱ्या हातात 9 दिवसांची चिमोरडी लेक घेऊन कोमल हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरली. तिने माहेरी फोन केला, पण तिथूनही काही दिवस सासरच्या पाया पडून तिथेच राहा असाच सल्ला मिळाला. त्या क्षणी कोमलच्या डोळ्यातील अश्रू सुकले. तिने तिच्या लहानग्या लेकीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या मनात विचार आला, जर मी आज मागे हटले तर उद्या माझ्या मुलीलाही याच नरकात जगावे लागेल. तिने सासरची वाट धरण्याऐवजी शहराची बस पकडली. तिने ठरवलं की ती कोणासमोरही पदर पसरणार नाही. शहरात आल्यावर कोमलला एक छोटा पत्र्याचा रूम मिळाला. सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण होते. तिच्याकडे पैसे नव्हते, राहायला छप्पर नव्हतं, पण कोमल खचली नाही. तिने लोकांच्या घरी धुणी भांडी करणे, डबे बनवून देणे अशी कामं शोधली. दिवसभर लोकांच्या घरची कष्ट करून रात्री ती थकलेली असायची. पण जेव्हा ती घरी यायची आणि तिची मुलगी सृष्टी तिच्याकडे पाहून हसायची, तेव्हा तिचा सगळा थकवा पळून जायचा. कोमलने स्वतः उपाशी राहून सृष्टीला चांगल्या शाळेत टाकलं. समाजाने तिला हिणवलं, अनेक टोमणे मारले, पण कोमलने प्रत्येक टोमण्याकडं दुर्लक्ष केलं. तिचा एकमेव ध्यास होता मुलीला स्वतःच्या पायावर उभे करणे. कोमलच्या कष्टाचं चीज झालं. सृष्टी अभ्यासात अत्यंत हुशार निघाली. तिला माहीत होतं की तिच्या आईने तिच्यासाठी किती सोसलं आहे. सृष्टीने रात्रंदिवस अभ्यास केला आणि ती स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन एक मोठी शासकीय अधिकारी झाली. ज्या दिवशी निकाल आला, सृष्टीने धावत येऊन आईच्या पायावर टोके ठेवले आणि तिच्या हातात आपले नियुक्तीपत्रक ठेवले. कोमलच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने त्या दिवशी समाजाला दाखवून दिलं होतं की मुलगी ही ओझ नसते, तर ती घराचं नाव उज्ज्वल करू शकते. काही वर्षानंतर सृष्टीचे लग्न एका चांगल्या घरात झाले. सृष्टीने कोमलला आपल्यासोबत राहण्याचा खूप आग्रह केला, पण कोमल म्हणाली, लेकीच्या घरी राहणं मला जमणार नाही. माझं आयुष्य मी कष्टाने जगले आहे. आता मला माझ्या या छोट्या घरात शांतता हवी आहे. आता कोमल म्हातारी झाली होती. तिचे शरीर खूप थकले होते. कष्टाच्या आयुष्यामुळे ती आजारी राहू लागली होती. एक दिवस सृष्टी तिला भेटायला येणार होती. कोमलने तिच्या आवडीचा स्वयंपाक करून ठेवला होता. दुपारच्या वेळी ती आराम करण्यासाठी खाटेवर आडवी झाली. सृष्टी जेव्हा घरी पोचली तेव्हा दरवाजा उघडाच होता. कोमल खाटेवर शांत झोपली होती. सृष्टीने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. आई उठ ना, बघ मी आली. पण कोमल हलली नाही. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि शांतता होती. ती हे जग सोडून कायमची निघून गेली होती. कोमलच्या मृत्यूनंतर तिची अंत्ययात्रा निघाली. ज्या समाजाने जिवंतपणी तिला टोमणे मारले, तेच लोक आता म्हणत होते, खूप स्वाभिमानी स्त्री होती. एकटीने मुलीला अधिकारी बनवलं. तिने जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त संघर्ष पाहिला, पण जाता जाता तिने आपल्या मुलीला एक असं आयुष्य दिलं जिथं तिला कोणी परक्याचं धन किंवा ओझं म्हणू शकणार नव्हतं. कोमलने जगाचा निरोप घेतला, पण आजही हा समाज अशा कित्येक कोमल निर्माण करत आहे. म्हणूनच कथेच्या शेवटी एकच प्रश्न उरतो, स्त्री म्हणून जन्म घेणं हा खरोखरच गुन्हा आहे का? तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.